नमस्कार. आय रिक्वेस्ट यू टू स्पेअर फ्यू मिनिट्स टू लिसन टू दिस व्हिडिओ आणि त्याच्यावरती तुमच्या रिएक्शन्स, त्याच्या मधनं पुढे तुमच्या ॲक्शन्स या रिक्वेस्टेड आहेत. ऑन दिस 1 ऑगस्ट 2026 आपण गरजे मराठीचा 10वा वाढदिवस साजरा करणार 10th अॅनिव्हर्सरी व्हिच इज अन इम्पोर्टंट इव्हेंट डेफिनेटली. आणि त्यावेळेला आपण असं केलेलं आहे की इट विल बी व्हर्चुअल सेलिब्रेशन. विल स्टार्ट ॲट अराउंड 4 o'clock फ्रॉम इंडिया भारत टाईम. तेव्हा आपण पहिल्यांदा भारतातनं ह्या प्रोग्रामची सुरुवात करू आणि नंतर न्यूझीलंडपासनं ॲज द अर्थ रोटेट्स अराउंड इट्स ओन ॲक्सिस आपण अमेरिकेच्या वेस्ट कोस्टपर्यंत येऊ. अर्थातच म्हणजे एनीबडी कॅन जॉइन एनी टाईम आणि पण कन्व्हिनियन्सच्या दृष्टीने तसं आपण अरेंज करतोय. सो त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत याच्यासाठी मी एक जे डॉक्युमेंट अटॅच केलंय, ते तुम्ही निश्चित वाचा. त्याच्यामध्ये तुमचं कॉन्ट्रिब्युशन, तुमच्या कॉमेंट्स ज्या काय आहेत, त्या पण ताबडतोब कळवा. आपण एक टीम बनवणार आहोत आणि वी आर गोइंग टू ट्रीट इट ॲज इफ हे गर्जे मराठी ग्लोबल एक्सलन्स समिट असल्यासारखंच एका दिवसाचं. फक्त व्हर्चुअल आहे. त्यामुळे तेच इव्हेंट मॅनेजमेंट असेल, तशीच इन्व्हिटेशन्स असतील, तसंच रजिस्ट्रेशन असेल, तसंच आलेल्या सगळ्या पार्टिसिपंट्सचं आपण कदाचित एक सोव्हिनियरही बनवू. लोकांना ओपन माईकसारखं दर तासामध्ये एक 5-10 मिनिटाचं ज्याला जे बोलायचं ते बोलायची संधी देऊ. थोडक्यात म्हणजे धिस विल बी अ सेलिब्रेशन सिमिलर टू गर्जे मराठी ग्लोबल एक्सलन्स समिट जी आतापर्यंत आपण 3-4 केली त्याचप्रमाणे, फक्त धिस विल बी व्हर्चुअल अँड इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट डे इन लाईफ अँड जर्नी ऑफ गर्जे मराठी. कारण काय आपल्याला 10 वर्ष पूर्ण होत आहेत. तर विच इज थँक्स टू एव्हरीबडी. वी आर व्हेअर वी आर. ते करतानाचा विचार केला, की आपले जे अँबॅसेडर्स आहेत, बोर्ड मेंबर्स आहेत, आपले लीडर्स आहेत, त्यांनी सगळ्यांनी जर याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं, त्यांनी सगळ्यांनी याच्यामध्ये जर काही कॉन्ट्रिब्यूट केली, त्या कॉन्फरन्समध्ये अटेंड केलं, कोणा चांगल्या लोकांना बोलावलं, पॅनल डिस्कशनसाठी जॉइन झाले, आपापल्या ठिकाणचे सेंटर ऑफ एक्सलन्सेसना त्यात इन्व्हॉल्व केलं. एक अशी कन्सेप्ट आहे, थोडासा आपण हायब्रिड पण करणार आहोत. काय पीपल कॅन कलेक्ट ॲट व्हेरियस प्लेसेस आणि मोठ्या स्क्रीनवरनं ते ह्याला जॉइन करू शकतील. किंवा लॅपटॉपवर करता येईल, पण माईक वगैरे किंवा रेकॉर्डिंगची सोय करून कॅमेऱ्याने जॉइन करता येईल. अर्थात YouTube लाईव्ह, Zoom लाईव्ह वगैरे ते असं Facebook लाईव्ह असेलच. सो हा इव्हेंट फार महत्त्वाचा आहे. त्याच्यासाठी मी जे 2 पुढल्या 3 आठवडे मीटिंग्ज अरेंज केल्यात. 2 मीटिंग्ज केल्यात अरेंज. सम मीटिंग्ज वन मीटिंग ए इज सुटेबल फॉर पीपल स्टेइंग बिटवीन भारत अँड न्यूझीलंड म्हणजे ईस्ट साइड ऑफ भारत आणि दुसरी जी आहे विच इज सुटेबल फॉर द वेस्ट साइड ऑफ भारत. सो भारत ते वेस्ट कोस्ट. सो त्या सगळ्या मीटिंग आपापल्या वेळाप्रमाणे जॉईन व्हा. त्याच्यामध्ये आपली कॉन्ट्रिब्युशन करा. लेट अस मेक अ टीम अँड लेट अस मेक धिस इव्हेंट ॲज अ ग्रँड सक्सेस. बट गोइंग टू धिस इव्हेंट आता ज्या दुसऱ्या काही गरजे मराठीमध्ये ज्या काही डेव्हलपमेंट चालल्या आहेत, त्या सुद्धा आय वुड लाईक टू शेअर. आपण गरजे मराठी ग्लोबल लिंक्डइन जो ग्रुप आहे, जो होता आपला अनेक वर्ष, पण तो ॲक्टिव्ह नव्हता, तो ॲक्टिव्ह केला. लिंक्डइन ग्रुपचा फायदा असा आहे, पीपल जॉइन व्हेरी इझिली. लोकांना जेव्हा आपण सांगतो की रजिस्टर करा, आपल्या वेबसाईटवरती या, नंतर आपल्या ॲपवरती रजिस्टर करा, पीपल आर लिटल रिलक्टंट टू ओपन अ न्यू थिंग. पण आपण जर सगळ्यांनी त्याच्यामध्ये हातभार लावला, सगळ्यांनी त्या ग्रुप लाईव्हली ठेवला, त्याच्यात काही पोस्ट केल्या, काही रिपोस्ट केल्या, त्याच्यात आपल्या लोकांना, आपल्या कनेक्शन्सना कनेक्ट व्हायला सांगितलं, तर हा ग्रुप इटसेल्फ जो आता 2000च्या आसपास मेंबर्स आहेत, तोच 20,000 2,00,000चा सुद्धा होऊ शकेल. आणि अर्थातच मग त्या ग्रुपमध्ये जे काय होईल ते आपण आपल्या वेबसाईटवरती ॲज अ स्टोरेज, ॲज अ रिपॉझिटरी म्हणून रिफ्लेक्ट करूच शकतो. सो गरजे मराठी ग्लोबल लिंक्डइन ग्रुप जो आहे, ज्याची लिंक मी आत्ताच्या मेसेजमध्ये पण दिलेली आहे, तो ॲक्टिव्ह करणं तो सुद्धा अपेक्षा आहे आणि तो सुद्धा आपण ॲक्टिव्ह केला पाहिजे. त्याचप्रमाणे आपले जे आपण सगळे मेंबर्स आहेत, लीडर्स आहेत, अँबॅसेडर्स आहेत, बोर्ड मेंबर्स आहेत, त्यांनी सुद्धा अनेक अशी काहीतरी कामं केली पाहिजेत. कारण काय वी हॅव टू लीड बाय एक्झाम्पल. आपण आपापल्या लोकल ठिकाणी छोट्याशा कॉन्फरन्सेस भरू शकतो. चहाला, कॉफीला सुद्धा आपण एकत्र आणू शकतो. आपण एखादं वेबिनार घेऊ शकतो. आपली एक्सपर्टीज आपण लोकांशी शेअर करू शकतो आणि सुरुवातीला मेनली स्टुडंट्ससाठी आपण त्यांना एकत्र करू. स्टुडंट मेंटरिंग इज अ व्हेरी बिग रिक्वायरमेंट आणि दॅट कॅन रिअली क्रिएट गुड इम्पॅक्ट. सो आपण त्याच्यावरती सगळ्यांनी मिळून काम करूया. हा सगळ्याला गरजे मराठीची अख्खी सिस्टीम सपोर्ट करेलच, पण कोणीतरी लोकल लेव्हलवरती त्याच्यासाठी लीड घ्यायला लागेल. सो ऑल अवर लीडर्स शुड ॲक्चुअली लीड बाय एक्झाम्पल.
आणि आपण आता आपल्या वेबसाईटवरती लवकरच वेबसाईटवरती खूप काम चाललंय. म्हणजे आपले पुण्याचं ऑफिस करतंय काम. त्याचप्रमाणे विजय तळे, माधव दापके, प्रसाद दफलापूरकर वगैरे सगळे ते आणि 3-4 इंटर्न्स आहेत ते कामं करतायत. आपण सेंटर ऑफ एक्सलन्सेस बनवलेले आहेत. म्हणजे महाराष्ट्राचे 6 सेंटर्स 6 पार्ट केलेत. जे महाराष्ट्राने ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, पश्चिम महाराष्ट्र, नंतर विदर्भ, हे जे त्यांनी गव्हर्नमेंटने जे भाग केलेले आहेत, त्याप्रमाणे 6 सेक्शन केलेत. आपण यूएसएचे सुद्धा 6 सेक्शन केलेत. ईस्ट कोस्ट, वेस्ट कोस्ट, मिड वेस्ट, साउथ ईस्ट वगैरे मिळून. सो त्या सेक्शनमधले म्हणजे दर सेक्शनमध्ये 8-10, 8-10 स्टेट्स आहेत. तो आपण 8-10 स्टेट्स एकत्र येऊन लोकल लेव्हलला काही कामं करू शकतो. सो सेंटर ऑफ एक्सलन्स आपली ॲक्टिव्ह करणं हे लोकेशन वाईज हे आपल्या सगळ्यांचंच काम आहे. आणि तशीच आपल्याकडे सेंटर ऑफ एक्सलन्स आपल्याकडे डोमेन वाईज आहेत. त्या डोमेन वाईजमध्ये सुद्धा आपल्याला म्हणजे प्रत्येक जण बिझी आहे. आय डेफिनेटली डू अंडरस्टँड. प्रत्येक जण काय असा आउट ऑफ द वेळ जाऊन खूप वेळ नाही काढू शकत. पण आपली ज्याच्यात एक्सपर्टीज आहे, ती तर आपण ऑनलाईन शेअरच करू शकतो. आपण छोटा ग्रुप 5चा, 10चा, 50च्या ग्रुपला आपण ॲड्रेस करू शकतो. इन पर्सन भेटू शकतो. आता इन पर्सन भेटायचं म्हणजे एक्सपेन्स आला. तो एक्सपेन्स कसा ऑफसेट करायचा, ते मी पुढे तुम्हाला सांगेनच. तोही आमच्या मनामध्ये विचार आहे आणि गरजे मराठी इज ऑल्वेज म्हणजे दो एव्हरीथिंग कॅन बी सेल्फ सस्टेनिंग अँड शुड बी सेल्फ सस्टेनिंग. इनिशियल जो काय खर्च लागतो, तो अंडरराईट करायला गरजे मराठी आपली पेरेंट संस्था नेहमीच तयार असते. त्याचप्रमाणे आता आपण म्हणजे मैथिली सामंत आहे आणि एक गायत्री मराठे अशा दोघा-तिघांनी मिळून आपला एक गरजे बीज नावाचा एक अतिशय सुंदर प्लॅटफॉर्म बनवलेला आहे. सो गरजे बीज प्लॅटफॉर्म जो आहे, इट इज नॉट जस्ट एनी अदर बिझनेस डिरेक्टरी. त्याच्यामध्ये आपण आपल्या लोकांना कसं ॲक्टिव्हली प्रमोट करायचं ते पाहू. इट इज अ बी टू बी प्लॅटफॉर्म. त्याच्यामध्ये म्हणजे सर्व्हिस प्रोव्हायडर्स सुद्धा येतील आणि ॲक्चुअल कोर इंजिनिअरिंगमधले असतील, ॲक्चुअल इम्पोर्टर्स असतील किंवा ॲक्चुअली बिझनेसमध्ये ते पण येतील. सो त्यासाठी सुद्धा आपण खूप चांगलं काय म्हणतात स्ट्रक्चर बनलंय आणि लवकरच आपण ते म्हणजे 1 ऑगस्टला तर आपण अनाउन्स करणारच आहोत. पण त्याच्यासाठी आधी सुद्धा मला गरजेबीजवरती एक 100 लोकं तरी विदिन अस ॲज अ फाउंडर मेंबर्स किंवा फाउंडर सपोर्टर्स म्हणून व्हायला पाहिजेत. आणि आपण सॉफ्टवेअर वापरतो. सॉफ्टवेअर कम्स ॲट व्हेरी हाय कॉस्ट, बट इट इज अ व्हेरी युजफुल टूल. पण दॅट्स व्हाय वी नीड मनी. आणि आपण जर असे काही प्रत्येकाने आयडेंटिफाय करू शकलो, की आयदर आपल्या थ्रू किंवा आपल्या जवळच्या बिझनेसमन थ्रू, की त्यांनी ॲटलीस्ट ॲज अ फाउंडर मेंबर म्हणून प्रत्येकाने जर 100-100 दिले आणि अशाप्रकारे 100 जरी लोकं जमले, तरी गरजेबीज आपल्याला अत्यंत एफिशियंटली सगळ्यांसाठी चालवता येईल. त्याचप्रमाणे आपल्याकडे महामार्केट प्लेस पण प्रसाद दफलापूरकर जे आपल्या गरजे मराठीच्या पुण्याच्या ऑफिसात ऑपरेशन हेड म्हणून काम करतात. काम करतात म्हणजे इट्स ऑल व्हॉलंटरी करतात. त्यांनी महामार्केट प्लेस परत रिज्युनेट केलंय, चांगलं रिडेव्हलप केलंय, वेबसाईटवरती चांगलं काम चाललंय. ह्या सगळ्याला आपण सगळ्यांनी मिळून सपोर्ट केला पाहिजे. आत्ता आपल्या मनामध्ये जी इथली नीड ऑफ अवर्स आहे, ती म्हणजे स्टुडंट मेंटरिंग आहे. सो एक विचार चाललाय, होईल सुद्धा आपल्याकडे स्टुडंटचा ग्रुप होता, पण ग्रुपच्या ऐवजी जवळ ॲक्चुअल गरजे मराठी ग्लोबल स्टुडंट असोसिएशन असं जर आपण एखादा प्लॅटफॉर्म बनवला किंवा आपल्या वेबसाईटवरती सबडोमेन केलं, तर ते उपयोगी पडेल. आणि नुसतं करून नाही चालायचं, तर आपल्यातले जे आपापल्या क्षेत्रातले लीडर्स आहेत, त्यांनी त्यांच्या इन पर्सन्स मीटिंग घ्याव्यात. त्यांच्या मगाशी जसं म्हटलं, की इन पर्सन मीटिंग्स डोंट कम फ्री. पण ठीक आहे ना, आपण सुरुवातीचे मे बी पहिल्या 2 मीटिंग, 3 मीटिंग आपण स्टुडंटना काही कॉन्ट्रिब्यूट न करता बोलवू. नंतर त्यांना खर्च ऑफसेट होण्याइतकं बोलवू. सो सुरुवातीचा जो खर्च आहे, पण तो गरजे मराठी करू शकेल किंवा आपण वी आर ऑल हाय अचिव्हर्स. आपल्याकडे कोणीच आत्तापर्यंत गरजे मराठी माणसांनी पैशासाठी कधी काही कमी आहे असं सांगवलेलं नाहीये. सो आपण त्या मीटिंग्स करू शकू, त्यांना ऑनलाईन ट्रेनिंग करू शकू. आपला कॅम्पस टू कॉर्पोरेट प्रोग्राम अतिशय चांगला प्रोग्राम स्ट्रक्चर्ड आहे. ते स्ट्रक्चर आपण असं करू. मी माझं किंवा गरजे मराठीचं स्वप्न जे आहे, की महाराष्ट्रातनं आलेला प्रत्येक स्टुडंट गरजे मराठीशी कनेक्टेड पाहिजे. त्याला आपण 2 वर्ष चांगलं मेंटर करू, त्यांना जॉब मिळवायला मदत करू. पण हे सगळ्यासाठी प्रत्येकाने पुढे येऊन काहीतरी केलं पाहिजे. आपल्याला स्टार्टअपमध्ये सुद्धा आपण आता काम करतोय, एंटरप्रेन्योरशिपला सपोर्ट करतोय, व्हेंचर कॅटलिस्ट आहे, कोर इंजिनिअरिंगमध्ये आपल्या 2 मीटिंग चांगल्या झाल्या, की कोर इंजिनिअरिंगला सुद्धा आपल्याला सपोर्ट करता येईल. आणि स्पेशली स्टार्टअप मेंटरिंगसाठी आपण पुण्यामध्ये 2 दिवसाचे इन पर्सन 8-8 तासाचे आपण बूट कॅम्प घ्यायचं ठरवलं आपल्या ऑफिसमध्ये. आपल्या ऑफिसमध्ये एवढी जागा आहे किंवा पुणे इंटरनॅशनल क्लबमध्ये सुद्धा आपण पुणे इंटरनॅशनल क्लबचे मेंबर आहोत. आपण ते घेऊ शकू. सो त्यासाठी सुद्धा आपल्याला जर चांगले स्टार्टअप्स असतील, चांगल्या कोणाला जर एंटरप्रेन्योरशिपमध्ये इच्छा असेल, त्यांना आपण एकत्र आणलं पाहिजे. आपल्याला मेंटर्सचा आणि इन्व्हेस्टरचा चांगला ग्रुप बनवायचा आहे. सो मेंटर्सचा ग्रुप असला तर आपल्या थ्रू कॅलेंडली किंवा आपल्याकडे Google वर्कस्पेस फॉर नॉन प्रॉफिट आहे. वी कॅन प्रॅक्टिकली प्रोव्हाईड कॅलेंडर टू एव्हरी मेंटर इव्हन इफ देअर 1000 मेंटर्स.
वी कॅन गिव्ह देम देअर ओन Google ड्राईव्ह, वी कॅन गिव्ह देम देअर ओन ईमेल ॲड्रेस. असं जर आपण केलं, तर हे मेंटर्सला लोकं अप्रोच होतील. मग ते आपण आपल्या वेबसाईटवरती रिफ्लेक्ट करू, की आमच्याकडे एवढे हाय प्रोफाइल अकॅडमिशियन्स किंवा मेंटर्स आहेत. त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा. स्टुडंट्स ज्यांना करियर मिड करियर ग्रोथ करायची आहे, ज्यांना नवीन काही बिझनेस करायचा आहे, नवीन काही व्हेंचर करायचं आहे, ते तुम्हाला अप्रोच करतील. सो मेंटर्स म्हणून आपल्याला एकत्र येता येईल. सो हे मी का बोलतोय? आपण अँबॅसेडर्स म्हणून एकत्र झालो. आपण निरनिराळ्या ठिकाणी आपण गरजे मराठीच्या अनेक प्रोग्राममध्ये उत्साहाने काम करतो. नाऊ आपण करतो काम. आय एम नॉट सेइंग वी डोंट डू दॅट, बट नाऊ लेट अस चॅनलाइज इट. लेट अस बिल्ड अ स्ट्रक्चर अराउंड ऑल अवर एफर्ट्स. आणि मोस्ट इम्पोर्टंटली की आपल्याला आउटरीच आणि मॅक्सिमम साइन अप ऑन अवर वेबसाईट असण्याची फार गरज आहे. कारण काय दॅट इज द रिफ्लेक्शन. समजा आता आपल्याला कधीतरी काही मोठं काम करायचं असेल, तर वी शुड हॅव 200,000 मेंबर्स ऑन अवर वेबसाईट और 200,000 सबस्क्रायबर्स टू अवर गौरव. सो गौरवला सबस्क्रायबर आणणं, त्याचप्रमाणे LinkedIn ग्रुपला मेंबर्स बनवणं आणि गौरव किंवा आपल्या वेबसाईटसाठी कंटेंट्स, LinkedIn ग्रुपसाठी कंटेंट्स तुमच्याकडनं आले पाहिजेत. सो ते जितके मॅक्सिमम येतील, तितकेच आपण पुढे जाऊ शकू. आणि वी हॅव लॉट ऑफ एक्सपेन्सेस. सगळं जरी ऑनलाईन असलं तरी प्रत्येक मीटिंगला खर्च येतो, वेबसाईट मेंटेनन्सला खर्च येतो, पुण्याच्या ऑफिसला खर्च येतो. लोकांना ज्यांना काय ट्रॅव्हल करायचा खर्च येतो किंवा आपल्याकडे जे बाहेरनं गेस्ट येतात, त्यांना सुद्धा आपल्याला जर एंटरटेन करायला लागलं, तर आपल्याला म्हणजे चांगले टॉप लेव्हलचे गेस्ट खर्च येतात. आणि नाही म्हटलं तरी संस्थेकडे पैसा पाहिजेच. तेव्हा आपल्याला फंड रेझिंगमध्ये, CSRमध्ये तुमचे जे कोणाचे कॉन्टॅक्ट असतील किंवा अमेरिकेमध्ये मॅचिंग करणाऱ्या कंपन्या असतील, या सगळ्यांशी कॉन्टॅक्ट करून आपण गरजे मराठीचा बेस पण स्ट्राँग बनवलेला पाहिजे. बाय प्रिन्सिपल आपण इंडिव्हिज्युअल डोनर्सकडे जात नाही. आपल्याला कॉर्पोरेट डोनेशन इज मोस्ट इम्पोर्टंट. तरीसुद्धा विथ ड्यू रिस्पेक्ट टू अवर डोनर्स, आत्ता जे काय गरजे मराठीची फायनान्शियल स्टेटस आहे, ते इंडिव्हिज्युअल डोनर्सनी ते स्वतः अनॉनिमस राहून, सायलेंट राहून दिलेल्या डोनर्सनीच गरजे मराठीत स्ट्राँग आहे. सो मे बी आय हॅव टेकन लिटल लॉंगर, बट प्लीज लिसन टू दिस व्हिडिओ केअरफुली अँड कॉन्टॅक्ट मी. वी विल वर्क टुगेदर. आत्ता आपल्याकडे इमिजिएट जे वर्क आहे, ते म्हणजे आपल्याला 1 ऑगस्टचा जो आपण इव्हेंट आहे, तो अत्यंत सक्सेसफुल अँड इट शुड बिकम अ शोकेस ऑफ गरजे मराठी. नमस्ते.